नमस्कार. यूट्यूब चॅनल बुक वाईज विथ विशालमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथावर खूप सविस्तर बोलणार आहोत, ज्याची महती शतकानुशतके गायली गेली आहे आणि जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतोय. श्रीमद भगवद्गीता. अगदी. श्रीमद भगवद्गीता. आपल्याकडे भगवद्गीता दैवी ज्ञानाचा विस्तृत सारांश म्हणजे एक्सर्प्ट्स फ्रॉम भगवद्गीता, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह समरी ऑफ डिवाइन विजडम या स्रोतातील काही निवडक पण महत्वाचे अंश आहेत. हो, आणि त्यांच्या आधारे आपण आज चर्चा करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर ही गोष्ट आहे कुरुक्षेत्राच्या महाभयंकर युद्धाच्या अगदी सुरुवातीची. एकदम ऐन मोक्यावरची. हो, पांडवांचा वीर योद्धा अर्जुन आणि त्याचा सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्यातील एका अत्यंत गहन संवादाची ही कहाणी आहे. पण हा फक्त युद्धापुरता संवाद नाहीये, हे महत्वाचं आहे. बरोबर. या जीवन, आपलं कर्तव्य काय, खरं ज्ञान कशाला म्हणायचं आणि अंतिमतः म्हणजे अगदी शेवटी मुक्ती कशी मिळवायची, अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उकल आहे यात. हो. आपला उद्देश हा आहे की गीतेतील जे विचार कदाचित पहिल्यांदा ऐकताना थोडे कठीण वाटू शकतात किंवा गुंतागुंतीचे, ते सोपे करून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यातील शिकवण आजच्या आपल्या जीवनासाठी कशी महत्वाची आहे हे पाहूया. नक्कीच. चला तर मग या ज्ञानाच्या अथांग सागरात जरा खोलवर शिरकाव करूया आणि काही मौल्यवान मोती वेचण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळेजण कल्पना करूया त्या दृश्याची. कुरुक्षेत्राचं विशाल मैदान, डोळ्यासमोर आणा ती चित्र. एका बाजूला कौरवांची प्रचंड सेना ज्यांनी अनितीने राज्य बळकावलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला पांडव, संख्येने खूप कमी, हो संख्येने कमी पण न्यायासाठी लढायला उभे ठाकलेले. दोन्हीकडचे शूरवीर युद्धासाठी अगदी सज्ज आहेत. शंखध्वनी आणि रणभेरींचा आवाज आसमंतात घुमतोय. काय वातावरण असेल ते. अशा वातावरणात पांडवांचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आपल्या रथात उभा आहे आणि त्या रथाचे सारथी करत आहेत भगवान श्रीकृष्ण. बरोबर. आणि ही केवळ एका ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी नाहीये, हे परत एकदा लक्षात घेऊ. नाही, अजिबात नाही. हे रणांगण म्हणजे खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात सतत सुरू असलेलं द्वंद्व आहे. अगदी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी क्षणं येतात जेव्हा काय योग्य आणि काय अयोग्य, आपलं कर्तव्य काय आणि आपल्या भावना काय सांगतायत, हो, यात संघर्ष निर्माण होतो. हे कुरुक्षेत्र म्हणजे त्या आंतरिक लढाईचे एक शक्तिशाली प्रतीक आहे असं मला वाटतं. खूप छान सांगितलं. आणि मग अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, मला बघू दे कोण कोण माझ्याशी लढायला आले आहेत. श्रीकृष्ण रथ मध्यभागी आणतात. अर्जुन समोर पाहतो आणि त्याचं मन अक्षरशः विदीर्ण होतं. कारण समोर कोण दिसतं त्याला? त्याचे पितामह भीष्म, ज्यांच्या मांडीवर तो खेळला, त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्येचं शिक्षण दिलं, ज्यांच्यामुळे तो आज एवढा मोठा योद्धा आहे. बरोबर. त्याचे भाऊ, काका, मामा, मित्र, सगळे सोयरे, ज्यांच्यावर तो जीवापाड प्रेम करतो, ज्यांचा आदर करतो, त्यांच्यावरच त्याला आता बाण चालवावे लागणार आहेत. ही कल्पनाच किती भयानक आहे. या विचाराने तो पूर्णपणे खचून जातो. त्याला युद्धाचा उद्देशच निरर्थक वाटू लागतो. काय मिळेल हे सगळं करून? तोच प्रश्न, काय मिळेल हे राज्य जिंकून जर त्यासाठी आपल्याच लोकांना मारावा लागणार असेल? अशा विजयापेक्षा तर भिक्षा मागून जगणं बरं, असं तो म्हणतो. त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात, तोंडाला कोरड पडते, अंगावर काटा येतो आणि त्याचे जगप्रसिद्ध गांडीव, जे त्याच्या जीवाची जीव की प्राण होतं, ते त्याच्या हातातून गळून पडतं. तो रथात खाली बसून पडतो, पूर्णपणे निराश होऊन. हे बघा, इथे अर्जुनाची जी अवस्था झालीये ती केवळ एका योद्ध्याची क्षणिक भावनिक कमजोरी नाहीये. नाही, हा एका अत्यंत संवेदनशील आणि नैतिक विचार करणाऱ्या माणसाचा आक्रोश आहे. त्याचा क्षत्रिय म्हणून युद्धाचा धर्म आहे, पण एक माणूस म्हणून त्याच्या मनात करुणा आहे, माया आहे. सांगा, मी पूर्णपणे गोंधळलो आहे. आणि इथूनच गीतेच्या त्या अद्भुत उपदेशाला सुरुवात होते. म्हणजे अर्जुनाची ही जी द्विधा मनस्थिती आहे तीच गीतेच्या ज्ञानाचा उगम ठरते, नाही का? अगदी बरोबर. कारण तो प्रश्न विचारतोय, तो गोंधळलेला आहे, म्हणूनच उत्तराची, मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली. बरोबर. जर अर्जुन गोंधळवा नसता तर कदाचित गीतेसारखा संवाद घडलाच नसता. त्याचा विषाद, त्याचं दुःख, त्याची नैतिक द्विधा ही निमित्त ठरली त्या शाश्वत ज्ञानाच्या प्रकटीकरणासाठी. म्हणूनच गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग म्हणून ओळखला जातो. अगदी. मग श्रीकृष्ण त्याला काय सांगतात? सुरुवात कुठून होते? श्रीकृष्ण आधी त्याला त्याच्या या शोकासाठी थोडं फटकारतात. खरं तर अच्छा, हो, ते म्हणतात, अर्जुना, या युद्ध प्रसंगी तुला हा असा मोह कसा काय पडला? हे आर्य पुरुषांना न शोभणारा आहे.
याने स्वर्ग नाही तर अपकीर्तीच मिळेल. क्लिष्टता सोडून दे, उठ उभारा. म्हणजे आधी थोडं खडसावतात. हो, पण नंतर ते त्याला अत्यंत मूलभूत तत्वज्ञानाकडे घेऊन जातात. ते म्हणतात, तू ज्यांच्यासाठी शोक करतो आहेस त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही शोक करणं योग्य नाही. का? कारण ज्ञानी पुरुष ना मेलेल्यांसाठी दुःख करतात ना जिवंत असलेल्यांसाठी. आणि याच संदर्भात ते आत्म्याच्या अमरत्वाविषयी सांगतात. ही गीतेतील सर्वात महत्वाची शिकवण आहे असं मला वाटतं. आत्मा आणि शरीर वेगळे आहेत. हो, शरीर नाशवंत आहे. ते जन्माला येतं, वाढतं, बदलतं आणि एक दिवस नष्ट होतं. पण आत्मा कधीच जन्मत नाही आणि मरतही नाही. तो शाश्वत आहे, अविनाशी आहे. जसं आपण जुने कपडे टाकून नवे घालतो तसंच आत्मा जुनं शरीर सोडून नवीन धारण करतो. याचं एक सुंदर उदाहरण पण आहे ना. हो, तो प्रसिद्ध श्लोक नैनम छेदनंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. बरोबर. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या बहुतेक दुःखांचं मूळ हे शरीर आणि भौतिक गोष्टींशी असलेल्या आसक्तीत असतं. मृत्यूची भीती हे त्याचं मोठं उदाहरण. हो ना, पण जेव्हा कळतं की मी म्हणजे हे शरीर नाही तर तो अविनाशी आत्मा आहे, तेव्हा मृत्यूची भीती नाहीशी होते. अच्छा. हा आत्मा म्हणजे जणू एक विजेचा प्रवाह आहे असं समजा, जो वेगवेगळ्या उपकरणांना म्हणजे शरीरांना चालवतो. उपकरण बदललं तरी प्रवाह तोच राहतो. वा, छान उदाहरण आहे. हे ज्ञानच अर्जुनाला त्याच्या शोकातून बाहेर काढण्यासाठीचा पहिला आधार ठरतो. आत्म्याचं स्वरूप कळल्यावर पुढचा मुद्दा येतो कर्माचा. कारण अर्जुन तर युद्धापासून म्हणजे त्याच्या कर्मापासून पळ काढू पाहत होता. बरोबर. हो, इथे श्रीकृष्ण कर्मयोगाचा सिद्धांत मांडतात. ते म्हणतात, अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळांवर कधीच नाही. हां, खूप महत्वाचा श्लोक आहे. कर्माच्या फळाची इच्छा तू कधीच करू नकोस आणि कर्म न करण्यातही तुझी आसक्ती नसावी. हा गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ खूप खोल आहे. आपल्याला वाटतं की आपण कर्माच्या फळासाठीच काम करतो की नाही. हो, सामान्यपणे तसंच वाटतं. पण श्रीकृष्ण म्हणतात की फळाची अपेक्षा किंवा आसक्ती हेच बंधनाचं कारण आहे. जेव्हा आपण फळाची चिंता करत बसतो तेव्हा आपलं मन विचलित होतं, कामात एकाग्रता राहत नाही. आणि मग यश मिळालं नाही तर दुःख होतं. अगदी. याउलट जेव्हा आपण केवळ आपलं कर्तव्य म्हणून पूर्ण क्षमतेने पण फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करतो, तेव्हा ते कर्म निष्काम कर्म बनतं. पण मग कर्म करायचंच कशाला जर फळाची अपेक्षा ठेवायची नाही? आणि अपेक्षा न ठेवता उत्तम काम कसं होऊ शकतं, हा प्रश्न अनेकांना पडतो. उत्तम प्रश्न आहे. निष्काम कर्म म्हणजे निष्क्रियता किंवा कामात हलगर्जीपणा करणं नव्हे, अजिबात नाही. अच्छा. उलट फळाची चिंता नसल्यामुळे माणूस अधिक शांतपणे आणि एकाग्रतेने काम करू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखादा विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतोय. जर तो सतत फक्त निकालाची, रँकची चिंता करत असेल तर अभ्यासात मन लागणार नाही. हो, लक्ष विचलित होईल. बरोबर. पण जर त्याने फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा परफॉर्मन्स आपोआप सुधारेल. फळं मिळणारच आहे, पण त्यावर आपला हक्क नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. हो, ते परिस्थिती, प्रयत्न आणि अनेक घटकांवर अवलंबून असतं. आपलं काम आहे फक्त प्रयत्न करणं, तेही सर्वोत्तम. आणि हे कर्म ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलं तर ते बंधनकारक न ठरता उलट चित्तशुद्धीला मदत करतं. म्हणजे कर्म सोडायचं नाही तर कर्मातील आसक्ती सोडायची आहे. अगदी बरोबर. परफेक्ट. श्रीकृष्ण म्हणतात की कोणीही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अगदी श्वास घेणं सुद्धा कर्मच आहे. हो, जगणं हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे कर्माचा त्याग शक्य नाही आणि योग्यही नाही. योग्य आहे तो फळाच्या इच्छेचा त्याग आणि मी करतोय या अहंकाराचा त्याग. यालाच कर्मयोग म्हणतात. बरोबर, यालाच कर्मयोग म्हणतात. या कर्मयोगाला ज्ञानाची जोड कशी दिली आहे? कारण पुढे ज्ञानयोगाबद्दलही बोललं जातं. हो, कर्मयोगासोबत ज्ञानयोगही महत्वाचा आहे. श्रीकृष्ण सांगतात की केवळ कर्म पुरेसं नाही, त्याला ज्ञानाची जोड हवी. खरं ज्ञान म्हणजे काय? खरं ज्ञान म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच आहेत हे जाणणं. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच ईश्वरी तत्वाचं दर्शन घेणं आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपाला ओळखणं.
ते म्हणतात की ज्ञानासारखं पवित्र जगात काहीही नाही, न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आणि हे ज्ञान मिळतं कसं? तर गुरूंकडून श्रद्धेने, सेवेने आणि जिज्ञासेने प्रश्न विचारून. जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा माणसाची दृष्टी बदलते. तो मग केवळ बाह्य रूपांना किंवा सामाजिक स्थानाला महत्त्व देत नाही. अच्छा. श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानी पुरुष विद्वान आणि विनम्र ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. तो श्लोक आहे ना, विद्या विनय संपन्ने. हो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. कारण त्याला त्या सर्वांच्या आत असलेला एकच आत्मा दिसतो. ही समदृष्टी खूप महत्वाची वाटते. आजच्या जगात जिथे इतके भेद आहेत, ही शिकवण किती मोलाची आहे. निश्चितच. ही केवळ तात्विक चर्चा नाहीये. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे समजून घेतो की सर्वजण एकाच चैतन्याचे अंश आहेत, तेव्हा द्वेष, मत्सर, अहंकार यांसारख्या नकारात्मक भावनांना जागाच उरत नाही. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सर्व कर्मबंधनं जळून जातात असं म्हणतात. हो, श्रीकृष्ण तेच म्हणतात. याचा अर्थ ज्ञानी माणूस कर्म करत नाही असं नाही, तर तो कर्माच्या फळात अडकत नाही, कारण त्याला कर्मामागील खरं तत्व कळलेलं असतं. कर्मयोग आणि ज्ञानयोग हे मार्ग थोडे कठीण वाटू शकतात सामान्य माणसाला. हो, कदाचित. त्यांच्यासाठी काही सोपा मार्ग सांगितला आहे का? हो, अर्थातच. श्रीकृष्ण भक्तियोगाचा मार्गही सांगतात. भक्तियोग. ते म्हणतात की जे लोक आपलं मन माझ्यामध्ये स्थिर करतात, पूर्ण श्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. भक्तीचा मार्ग तुलनेने सोपा मानला जातो. का? कारण यात तर्क आणि ज्ञानापेक्षा श्रद्धा आणि प्रेमाला जास्त महत्त्व आहे. अच्छा. भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड नाही. मग काय आहे? भक्ती म्हणजे ईश्वराप्रती अनन्य प्रेम, शरणागती आणि सतत त्याचं स्मरण ठेवणं. श्रीकृष्ण म्हणतात की कोणीही, अगदी स्त्री, वैश्य, शूद्र किंवा पापयोनीतील व्यक्तीसुद्धा, कोणीही. हो, कोणीही जर माझी भक्ती करत असेल तर त्याला परमगती मिळते. आणि भक्त प्रेमाने जे काही अर्पण करतो, अगदी साधं पान, फूल, फळ किंवा पाणी का असेना. पत्रम पुष्पम फलम तोयम. बरोबर. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, ते मी स्वीकारतो. महत्वाचा आहे तो भाव, ती शुद्ध भक्ती. यात शरणागतीवर खूप भर दिसतोय. हो, भक्तीचं सारच शरणागती आहे. आपलं सुख, दुःख, यश, अपयश सगळं काही ईश्वराला अर्पण करून त्याच्या इच्छेवर विश्वास ठेवून जगणं. अत्यंत पापी माणूससुद्धा जर अनन्य भावाने शरण आला तर तो लवकरच धर्मात्मा बनतो आणि शाश्वत शांती मिळवतो, असं आश्वासन श्रीकृष्ण देतात. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति. अगदी. श्रोत्यांनो, आपण भगवद्गीतेतील कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 मुख्य मार्गांवर चर्चा करत आहोत. हे विचार जर तुम्हाला मार्गदर्शक वाटत असतील, तुमच्या ज्ञानात भर टाकत असतील, तर बुकवाईज विथ विशाल या आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. हो, आणि इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं यासाठी शेअर करा. आणि अजून अशा माहितीपूर्ण चर्चांसाठी सबस्क्राईब नक्की करा. पुढे श्रीकृष्ण सांगतात की प्रकृतीचे 3 गुणांबद्दल सांगतात. हे 3 गुण कोणते आणि त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो? हा एक खूप रोचक आणि व्यावहारिक सिद्धांत आहे. श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण जड प्रकृती म्हणजे आपलं शरीर, मन, बुद्धी आणि हे सगळं जग, हे सगळं, हो, हे सगळं 3 गुणांनी बनलेलं आहे. सत्व, रजस आणि तमस. सत्वगुण म्हणजे काय? सत्व म्हणजे शुद्धता, प्रकाश, ज्ञान, सुख आणि शांती. जेव्हा सत्वगुण प्रबळ असतो तेव्हा मन शांत, समाधानी आणि निर्मळ असतं. चांगली कामं करण्याची इच्छा होते. हो, ज्ञान मिळवण्याची इच्छा होते. आणि रजोगुण? रजस म्हणजे क्रियाशीलता, महत्वाकांक्षा, आसक्ती आणि लोभ. जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा माणूस खूप कर्मशील होतो. त्याला सतत काहीतरी मिळवण्याची धडपड असते. खूप इच्छा, वासना निर्माण होतात. बरोबर. यामुळे तात्पुरतं सुख मिळतं, पण अस्वस्थताही वाढते. आजच्या धावपळीच्या जगात रजोगुण खूप प्रभावी दिसतो, नाही का? हो ना, अगदी. आणि तमोगुण? तमस म्हणजे अज्ञान, जडत्व, आळस, मोह आणि प्रमाद. तमोगुण वाढला की बुद्धी भ्रष्ट होते, माणूस आळशी बनतो, झोप जास्त येते, नकारात्मक विचार येतात. हो, चुकीचे निर्णय घेतो आणि नकारात्मक विचारांमध्ये अडकतो. हे 3 गुण तर आपल्या सगळ्यांच्याच अनुभवाला येत असतात, वेगवेगळ्या प्रमाणात. अगदी. आपण सगळेच या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो. कधी सत्व वाढतं, कधी रजस, तर कधी तमस. कशामुळे बदलतात हे गुण? आपलं खाणं-पिणं, आपली संगत,
आपले विचार या सगळ्याचा या गुणांवर परिणाम होतो. गीतेचं उद्दिष्ट आहे या 3 गुणांच्या पलीकडे जाणं. म्हणजे गुणातीत होणं. बरोबर, गुणातीत होणं. जो माणूस सुख दुःखात, मान अपमानात स्थिर राहतो, ज्याला मातीचं ढेकूळ आणि सोनं सारखंच वाटतं, तो गुणातीत असतो. तो जाणतो की हे गुणच कर्मांचे कर्ते आहेत, आत्मा नाही. हो, हे ज्ञान आणि अनासक्ती त्याला गुणांच्या बंधनातून मुक्त करते. यानंतर गीतेतला एक अत्यंत विस्मयकारक प्रसंग येतो, विश्वरूप दर्शन. हो, 11वा अध्याय. अर्जुनाने अशी काय विनंती केली होती? अर्जुनाला आता खात्री पटली होती की श्रीकृष्ण केवळ त्याचा मित्र किंवा सारथी नाही, तर साक्षात परमेश्वर आहे. पण तरीही त्याला ते ईश्वरीय रूप प्रत्यक्ष बघण्याची इच्छा झाली. त्याने श्रीकृष्णाला विनंती केली की हे प्रभो, जर तुम्हाला वाटत असेल की मी ते रूप पाहण्यास योग्य आहे, तर मला तुमचं ते अव्यय विराट स्वरूप दाखवा. आणि श्रीकृष्ण दाखवतात. हो, श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन आपलं ते अद्भुत अलौकिक विश्वरूप दाखवतात. त्याचं वर्णन करताना संजय धृतराष्ट्राला सांगतो, जणू काही हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले आहेत, तसं ते तेज होतं. कल्पनाच करता येत नाही. त्या एका रूपात अर्जुनाला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, अनेक शस्त्र धारण केलेले. काय काय दिसलं त्याला? सर्व देव, ऋषी, प्राणी, भूत, भविष्य, वर्तमान सगळं काही त्याला एकाच वेळी दिसलं. एवढंच नाही तर युद्धाचा भीषण संहार, भीष्म, द्रोण, कर्ण आणि इतर योद्धे कसे श्रीकृष्णांच्या मुखात प्रवेश करत आहेत हेही त्याने पाहिलं. हे पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल? तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला, भयभीत झाला आणि रोमांचितही झाला. त्याने हात जोडून श्रीकृष्णाची स्तुती करायला सुरुवात केली. त्याला खात्री पटली की श्रीकृष्णच सर्व जगाचे कर्ता, धर्ता आणि संहार करता आहेत. तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, मीच काळ आहे, या लोकांचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तू जरी लढला नाहीस तरी हे योद्धे मरणारच आहेत. म्हणजे तू केवळ निमित्त मात्र हो, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. या विश्वरूप दर्शनाचा नेमका उद्देश काय होता? याचे अनेक उद्देश आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे ईश्वराच्या असीम शक्तीचं आणि सर्व व्यापकतेचं दर्शन घडवणं. दुसरं, अर्जुनाचा अहंकार नष्ट करणं, त्याला हे पटवून देणं की तो कर्ता नसून केवळ एक साधन आहे, ईश्वराच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. आणि तिसरं, त्याचा विश्वास दृढ करणं की श्रीकृष्ण खरोखरच परमेश्वर आहेत आणि त्यांची आज्ञा पाळणं हेच त्याचं परमकर्तव्य आहे. आणि मग गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायात श्रीकृष्ण संपूर्ण उपदेशाचं सार सांगतात. हो, तो समारोप आहे गीतेचा. श्रीकृष्ण सर्व ज्ञान, कर्म, भक्ती, ध्यान या मार्गांचं विवेचन केल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि आश्वासक संदेश देतात. कोणता आहे तो? तो प्रसिद्ध श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे सर्व प्रकारचे धर्म म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे, तर सर्व कर्तव्य, जबाबदाऱ्या, आश्रय, संकल्प, विकल्प या सगळ्या गोष्टी. हो, त्या सगळ्यांचा त्याग करून तू केवळ एका मलाच शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. ही आहे संपूर्ण आणि अनन्य शरणागती. ज्ञान, कर्म, भक्ती या सगळ्या साधनांचा हा कळस आहे. पण सर्व धर्म सोडून याचा अर्थ आपली कर्तव्य सोडून द्यायची असा आहे का? अनेकांना हा प्रश्न पडतो. नाही, तसा शब्दशः अर्थ नाहीये. इथे धर्म म्हणजे केवळ वर्णाश्रम धर्म किंवा नेमून दिलेली कर्तव्ये इतकाच मर्यादित अर्थ नाही. मग काय अर्थ आहे? याचा व्यापक अर्थ आहे सर्व प्रकारचे आधार, सर्व फळांच्या इच्छा, कर्तेपणाचा अहंकार, मी आणि माझे हा भाव या सगळ्यांचा त्याग करून केवळ परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं. त्याच्याच इच्छेनुसार चालणं. अगदी. जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे भगवंताला समर्पित करतो तेव्हा त्याची सर्व पापं म्हणजे कर्मांची बंधनं नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो असं श्रीकृष्ण आश्वासन देतात. गीतेचा अंतिम आणि सर्वोच्च संदेश आहे. हो, श्रोत्यांनो, गीतेतील हा शरणागतीचा संदेश आपल्याला जीवनातील चिंता आणि भयापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. जर तुम्हाला भगवद्गीतेवरील ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे ज्ञानाचा हा प्रवाह असाच सुरू राहील. तर या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की भगवद्गीता हा केवळ एक प्राचीन ग्रंथ नाही. तो कालातीत आहे.
हो, अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने केलेला हा उपदेश आजही तितकाच किंबहुना जास्तच प्रासंगिक आहे. अगदी. आपल्या रोजच्या जीवनात येणारे नैतिक संघर्ष, कर्तव्याची जाणीव, कामामध्ये आणि नात्यांमध्ये येणारे ताणतणाव, मनाची शांती कशी मिळवावी, या सगळ्यासाठी गीता एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. निश्चितच. गीता आपल्याला केवळ तात्विक ज्ञान देत नाही, तर ते ज्ञान जीवनात कसं उतरवायचं याचे व्यावहारिक मार्ग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग सुद्धा दाखवते. ती आपल्याला परिस्थितीला सामोरं जायला शिकवते, पळून जायला नाही. बरोबर. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जात आहोत. हो, नक्कीच. गीतेमध्ये स्वधर्म पालनावर खूप जोर दिला आहे. स्वधर्म म्हणजे आपापल्या स्वभावानुसार आणि पात्रतेनुसार असलेलं कर्तव्य. आजच्या जगात आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. करिअरचे वेगवेगळे मार्ग आहेत, अनेक प्रलोभनं आहेत. हो ना. अशा परिस्थितीत आपला खरा स्वधर्म म्हणजे आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता हे कसं ओळखावं, आणि एकदा तो मार्ग कळल्यावर अनेक अडचणी आणि विचलने येत असतानाही त्यावर टिकून राहण्यासाठी गीतेची कोणती शिकवण आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकेल, यावर नक्की विचार करायला हवा. हो. बुक वाईज विथ विशालमध्ये आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा असाच विस्तृत सारांश ऐकायला आवडेल? तुमची आवडती पुस्तकं किंवा सूचना खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. कदाचित पुढच्या भागात तुमच्याच आवडीचं पुस्तक असेल. धन्यवाद.